धावसंख्येचा विचार केला तर तगडी अशी धावसंख्या उभी केली होती, परंतु ती धावसंख्या देखील बीबीसी भुतेवाडी संघाने इथे चेस केले आणि फ्रेंड्स मालगुण संघाला सेमीफायनल मध्ये पराजित केलं गेलंय। त्यानंतर इथे दोन्ही संघ तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी खेळताना दिसतील। अक्षय धावडे इथे गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यानंतर अनिरुद्ध सामन्याला सुरुवात होते, पंचांचा इशारा येतोय। पहिल्या षटकाला प्रारंभ पाहूया, पहिल्या चेंडूचा श्री गणेशा कोणत्या पद्धतीने करेल अनिरुद्ध। एक मोठे फटके, मोठे चौकार, मोठे षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत कालच्या दिवसामध्ये तोच अनिरुद्ध इथे। आणि इथे मात्र पहिल्याच्या चेंडूवरती झेलबाद होताना दिसेल तो अनिरुद्ध। सुंदर असा झेल टिपला गेलाय यष्टीरक्षक संकेतच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवरती अनिरुद्ध याला झेलबाद होऊन माघारी परतावं लागतंय। मोठा धक्का, मोठा हादरा या ठिकाणी जय हनुमान सामरेवाडी संघाला बसतोय। त्यानंतर मैदानात दाखल होताना दिसेल तो जगदीश। पहिल्या चेंडूचा श्री गणेश विकेटने केला जातोय। अक्षय धावडे इथे सुंदर गोलंदाजी, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते संकेत याच चांगला झेल टिपला गेलाय आणि पहिल्याच सलामीवीर फलंदाजाला इथे बाद ठरवलं गेलंय। पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने। पहिल्या षटकातला दुसरा चेंडू नव्याने दाखल झालेला फलंदाज असेल जगदीश कशा पद्धतीने समोर जातोय हे देखील पाहणं गरजेचं आहे। मालगुण गावचं हे खारभूमी मैदान कैलासवासी डॉक्टर नानासाहेब मयेकर क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती रंगलेली स्पर्धा भव्य दिव्य कुणबी चषक 2025। अक्षय धावडे गोलंदाजी मार्कवरून पुढचा चेंडू घेऊन जगदीशने सुंदर फटका खेळलाय ऑफसाईडच्या दिशेने। चेंडू चाललाय दन 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 करत चौकाराच्या दिशेने 4 धावा। हा चौकार धावा उभारताना महत्वाचा ठरेल कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि त्यानंतरची 3 षटकं ही रेग्युलर षटकं असणार आहेत। सुंदर अशी सुरुवात जगदीशच्या बॅट मधून केली जाते, चौकार येताना दिसतोय। त्यानंतर पाहूया पुढच्या चेंडूचा खेळ। इथे मात्र अक्षय पुन्हा एकदा सुंदर फटका खेळायचा होता, चेंडू कुठेतरी बाहेर आहे, पंचांनी इशारा दिलाय वाईट स्वरूपातला। अतिरिक्त एक धाव पुन्हा एकदा धाव संख्येमध्ये जोडले जाते। कुठेतरी अक्षय याची गोलंदाजी स्वर मारा केला जातोय, दिशा कुठेतरी भरकटताना दिसते। अतिरिक्त एक धाव खर्च केल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीचं खराब प्रदर्शन होतंय, पुन्हा वाईटचा इशारा येतोय। हॅलो, या ठिकाणी विनंती असेल श्री श्याम काका सुर्वे यांना की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं। श्याम काका सुर्वे यांचे देखील आभार मानावे तेवढे कमीच असतील कारण या मैदानावरती ज्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेला लाईटची व्यवस्था श्याम काका सुर्वे यांच्या माध्यमातून पुरवली जाते, त्यांचे मनपूर्वक असे आभार। आणि त्यानंतर या चेंडूवरती कोणती धाव दिली जात नाही। सुंदर क्षेत्ररक्षण पॉइंट वरती आपण पाहतोय सागर गोंडबर इथे क्षेत्ररक्षण करताना दिसतोय, कोणती धाव दिली जात नाही। अक्षय धावडे पुन्हा एकदा रनर अप घेऊन गोलंदाजी करतोय। जगदीश मोठा फटका खेळला गेलाय, चेंडू चाललाय चौकाराच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाते। श्याम काका सुर्वे यांचं या ठिकाणी आगमन होतंय। मी त्यांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय। प्रत्येक या मैदानावरती होणारी कोणतीही स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेला लाख मोलाचं सहकार्य महत्वाची असतं, ती म्हणजे लाईट, आणि ती लाईट उपलब्ध करून देतात ते श्याम काका सुर्वे। पुढचा चेंडू आणि इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने तटवला गेलाय, चेंडू चाललाय दणदण करत, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलाय, त्या दरम्यान घेतल्या जात आहेत 2 धावा। या 2 धावांनी पुन्हा एकदा टीमचा एकूण स्कोर बनतोय 9। या ठिकाणी आमच्या मालगुण गावचे माजी उपसरपंच संतोष चौगुले यांच्या हस्ते श्याम काका सुर्वे यांचा सन्मान केला जातोय। पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि
कुणबी समाजाचे लोकनेते शामरावजी पेजे साहेब यांची प्रतिमा देऊन या स्पर्धेची आठवण म्हणून इथे सन्मानित केलं जातंय. धन्यवाद. पहिल्या षटकाची ते सांगत होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाले 11 धावा. धावसंख्या 1 विकेट 11 वरती. त्यानंतर पाहूया दुसऱ्या षटकाचं विडा कोण उचलतो आणि ते मला वाटतं की संकेत सज्ज होताना दिसेल. या आधीचा सेमीफायनलचा सामना पाहिला. तिसरं षटक त्याच्याकडून हाताळलं गेलं. 3 विकेट घेतल्या, फक्त 4 धावा खर्च केला. चांगला असा दबाव ठेवला गेला होता, परंतु शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी हा सामना सेमीफायनलचा सामना पेंड्स मालगुण संघाच्या हातामधून निसटला आणि त्यानंतर इथे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी खेळताना दुसरं षटक हाताळताना दिसेल तो संकेत आगरे. आणि या ठिकाणी पाहूया पुढचा पहिला चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. सुंदर फटका खेळला गेलाय. जगदीशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी रित्या पूर्ण केला गेलाय. 2 धावा. या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण बदलताना दिसेल. संकेत पाहूया पुढचा चेंडू. जगदीशने मोठा फटका खेळलाय. चेंडू चाललाय आर्या पार. येतोय आणखीन एक खणखणीत कुणबी चषक षटकार. षटकार मारला जातोय जगदीशच्या बॅट मधून. हाच षटकार, हाच खेळ जर सेमीफायनल सामन्यामध्ये पाहायला मिळाला असता तर नक्कीच जयनुमान सामरेवाडी हा संघ देखील फायनल मध्ये पोहोचला असता. परंतु शेवटी नशिबाचा खेळ असतो. लक बाय चान्स ज्याला म्हटलं जातं, ज्याचं लक चांगलं असतं तोच इथे विनर ठरू शकतो. कारण त्यासाठी प्रयत्न देखील महत्वाचे असतात आणि ते प्रयत्न कुठेतरी सेमीफायनल सामन्यामध्ये जयनुमान सामरेवाडी संघाकडून कमी पडले. धावसंख्या कमी उभारली गेली, त्याच्यामुळे इथे पराजित होताना दिसला तो जयनुमान सामरेवाडी संघ. त्यानंतर पाहूया पुढचा चेंडू. मोठा फटका केला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक यश सुंदररित्या झेल टिपला जातोय आणि इथे मात्र बाद होताना दिसेल तो जगदीश. बाद जरी झाला असला तरी चांगली अशी धावसंख्या या ठिकाणी त्याच्या माध्यमातून उभारली गेली. एक चौकार, एक षटकार नक्कीच तरी त्याच्या नावावरती राहिला असेल. त्यानंतर मैदानात दाखल होतोय सौरभ. नवीन फलंदाज इथे दाखल केला जातोय. झेलबाद झाल्यानंतर यश गुणबरे याच्या माध्यमातून चांगले झेल टिपले गेलेत. एक चांगला फलंदाज आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं करताना दिसतोय. एक डावखुरा असा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सौरभ. पाहूया या षटकामध्ये कशा पद्धतीने सामोरा जातो. संकेत आगरे गोलंदाजी मार्क वरती आहे. मैदानावरती दाखल झाल्यानंतर कशा पद्धतीने खेळ करतो. सुंदर फटका या ठिकाणी खेळला गेला. अक्षय धावडे त्या ठिकाणी आहे. किती धावा दिल्या जातील आणि 2 धावा इथे कंप्लीट होताना दिसतात. 2 धावा इथे कंप्लीट केल्यानंतर धावसंख्या होते 21 धावा. दुसरं षटक इथे चालू आहे आणि चालू षटकामध्ये धावसंख्या पोहोचले 21 धावांवरती. पुढचं षटक. सुंदर फटका. काय फटका खेळला गेलाय. चेंडू पटवला जातोय आरपार. दणदणीत खणखणीत आणखीन एक षटकार. सौरभच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार धाव संख्या वाढवताना दिसेल. 27 धावा.
2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या 27 आहे. त्यानंतर तिसरं षटक घेऊन येतोय राहुल किंजळे. राहुल किंजळेला इथे दाखल केला गेलाय. समोर आहे तो विघ्नेश. सुंदर चेंडू म्हणावा लागेल. इथे मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलेला दिसतोय. निर्धाव चेंडू येताना दिसेल. राहुल चा विचार केला तर या आधीच्या सामन्यांमध्ये सुंदर गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, त्याच्या माध्यमातून केलं गेलंय. परंतु या सामन्यामध्ये पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. समोर आहे तो विघ्नेश जयनुमान सामरेवाडी संघाचा फलंदाजी. ते मात्र सुंदर फटका खेळला गेलाय. चेंडूवरती रुपेश येतोय. एकच धाव इथे दिली जाते. या एका धावेने पुन्हा एकदा धाव संख्या पुढे सरकताना दिसेल. 28 धावा. तिसरं षटक चालू षटक आहे. पाहूया या षटका दरम्यान किती धावांपर्यंत मजल मारेल जय हनुमान सामरेवाडी संघ. कारण या आधीच्या सामन्याचा विचार केला तर 25 धावांपर्यंत फक्त मजल मारू शकला. त्यानंतर इथे मोठा फटका सजवला गेलाय. चेंडू चाललाय. नो चेंडू. नो +6. एकूण 7 धावा या ठिकाणी ग्राह्य धरल्या जात आहेत. मोठासा फटका. त्यानंतर पाहूया सौरभ इथे चूक घडते. नो चेंडू आणि त्यावरती षटकार मारला जातोय. धावसंख्या 35 वरती पोहोचले. सौरभ पुन्हा एकदा राहुल पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुंदर फटका उचलला गेलाय आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक 2 होते. एका पाठोपाठ 2 असताना देखील चेंडू सुटलाय. चेंडू येतोय आर पार सीमारेषा पार. चौकार. सुंदर असा खेळ मैदानाच्या आतमध्ये सौरभच्या माध्यमातून खेळला जातोय. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. संकेत त्या ठिकाणी तत्पर होता. जाग्यावरती या ठिकाणी झेल घेतलाय आणि सौरभ याला बाद ठरवलाय. आणखीन एक हा धक्का बसेल तो जयनुमान सामरेवाडी संघाला. या ठिकाणी दीपकला दाखल केलं जात आहे स्ट्राइक वरती. वारंवार इथे पाहायला गेलं तर सुंदर असे झेल टिपले जात आहेत आणि त्या दरम्यान पाहूया दीपक आलाय. धावसंख्या 39 वरती पोहोचले आणि ते मात्र लेक्सच्या दिशेने चेंडू भिरकावलाय. किती धावा घेतल्या जातील. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला तो देखील यशस्वी ठरतोय आणि त्या दरम्यान या 2 धावा धाव संख्या होते 41 धावा. दीपक पुन्हा एकदा स्ट्राइक वरती दाखल झालाय. नक्कीच तरी चांगल्या पद्धतीचा खेळ याच्याकडून देखील अपेक्षित असेल आपल्या संघासाठी. आणि इथे मात्र फटका खेळलाय खालच्या बाजूने. किती धावा घेतल्या जातील. एक धाव पूर्ण केले. नको नको. या ठिकाणी अतिघाई संकटात नाही का म्हटलं जातं हे इथे स्पष्ट होत आहे आणि थोडासा संयम बाळगला जातोय. एका धावेने समाधान मानल्यानंतर षटक क्रमांक 3 समाप्त होतोय आणि धाव संख्या आहे 42 धावा.
माने यांनी देखील या स्पर्धेला लाख मोलाचं सहकार्य दिलं. शेवटचं षटक घेऊन देवेंद्र उर्फ देवा दीपकच्या बॅट मधून उंच मारलेला हा चेंडू पाहूया की क्षेत्ररक्षण होईल का, आणि ते मात्र 2 धावा या पूर्ण केले जात आहेत. या ठिकाणी सिद्धेश माने उपस्थित आहेत. कृपया विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. सिद्धेश माने जे मान्यवर इथे उपस्थित होते त्यांना विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. पाहूया पुढच्या चेंडूचा खेळ. मोठा फटका सजवला गेलाय. चेंडू खाली यश झेल सुटणं अशक्य होतं परंतु सोडला गेलाय. इथे मात्र 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्येचं गणित बदलत आहे. 46 धावा. हाच खेळ या आधीच्या सामन्यामध्ये जर पाहायला मिळाला असता तर नक्कीच काहीतरी चित्र हे वेगळं पाहायला मिळालं असतं. कदाचित सामरेवाडी संघ देखील फायनल मध्ये प्रवेश करू शकला असता. इथे पंचांचा इशारा येतोय वाईट स्वरूपातला. अतिरिक्त 1 धाव पुन्हा जोडली जाते. धावसंख्या 47 धावा. अर्धशतकाच्या जवळ जवळ गेलेला संघ पाहूया 50 धावा पार करेल का जय हनुमान सामरेवाडी संघ. उलटा चेंडू दिला गेलाय. चेंडूवरती प्रहार केलाय. पाहूया या चेंडूवरती किती धावा घेतल्या जातील. 1 धाव तर पूर्ण झाले. दुसरा धाव देखील पूर्ण होताना दिसते. शुभमच्या माध्यमातून इथे क्षेत्ररक्षण केलं गेलंय. या 2 धावांनी धावसंख्या पुढे वाढते. 49 धावा. 49. पाहूया पुढचा चेंडू देव्याचा, आणि इथे मात्र पंच कोणताही निर्णय न देता निर्धाव चेंडू जाताना दिसतोय. 4 षटकांचा सामना म्हणजेच काय तर शेवटचं षटक या ठिकाणी चालू आहे. किती धावांचं आव्हान देईल जय हनुमान सामरेवाडी संघ. देवाकडून भाकूळ टप्प्याचा चेंडू इथे बॅटअप घेतला गेलाय. चेंडूला पाठवलं जात आहे आर पार. आणखीन एक येतोय षटकार. या षटकाराने धावसंख्या मात्र वाढताना दिसेल. या ठिकाणी 55 धावसंख्येवरती पोहोचलाय तो जय हनुमान सामरेवाडी संघ. पुढचा चेंडू पाहूया दीपक साठी. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षण. झेल होईल का. झेल सुटला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला. 3री धाव देखील पूर्ण केली जाते आणि षटक समाप्त होतोय. 4 षटकाखेर धावसंख्या उभारली गेली 58 धावा. अतिशय मोठी अशी धावसंख्या. 59 धावांचा आव्हान प्रिन्स मालगुण या संघासमोर.
आपण कुणबी चषक पाहतोय, पण इंडिया आणि न्यूझीलंड ही देखील फायनल मॅच सुरू झालेली आहे आणि या मॅचचा विचार केला तर न्यूझीलंडची फर्स्ट बॅटिंग आहे आणि या ठिकाणी धावसंख्येचा विचार केलाय तर 104 वरती 3 गडी बाद झालेले आहेत आणि ओव्हर आहेत 22 ओव्हर 104 धावा 3 विकेट। खरोखर सुंदर अशी मॅच ही रंगते भारत आणि न्यूझीलंड दरम्यान। जाऊया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने 59 धावांचं आव्हान दिलं गेलंय। हॅलो, या ठिकाणी आपण जे मैदान पाहतोय या मैदानावरची जी स्पर्धा आपण खेळतोय हे मैदान आहे कैलासवासी डॉक्टर नानासाहेब मयेकर क्रीडांगण मालगुण यांचे चिरंजीव रोहित दादा मयेकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय। सहर्ष सहर्ष स्वागत केलं जाईल। आपले सहर्ष स्वागत मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचंय। जाऊया सामन्याच्या दिशेने 24 चेंडू 59 धावा हे आव्हान पेलण्यासाठी सलामीवीर जोडी मैदानात संकेत आणि यश। त्यानंतर सन्माननीय समीर बलेकर श्री समीर बलेकर यांना देखील विनंती असेल आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय। श्री समीर बलेकर या ठिकाणी द्वितीय उपविजेता चषक आम्हाला उपलब्ध करून दिले। समीर बलेकर यांचं देखील सहर्ष स्वागत केलं जाईल। नक्कीच तरी ही स्पर्धा कुणबी समाजातील खेळाडूंसाठी अनेक कुणबी बांधवांचे या हात या स्पर्धेला जोडले जातात। इशारा येतोय पहिलं षटक घेऊन मनोज पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल चढवला गेला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे जेल टिपला गेलाय। पहिल्या चेंडूवरती महत्वाचा फलंदाज हुकमी एक्का चौकार षटकाराचा बादशाह संकेत आगरे 0 वरती माघारी परतेल आणि हिरो ठरेल तो गोलंदाज असेल मनोज। इथे सुंदर गोलंदाजी सुंदर झेल टिपला गेलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय तो केतन याच्या माध्यमातून झेल टिपला जातोय। खरोखर चांगली कामगिरी इथे पाहायला मिळेल। पहिल्या चेंडूवरती महत्वाचा फलंदाज बाद केला गेलाय। केला तर फ्रेंड्स मालगुण संघाचा सौरभ दाखल झालाय आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला, चेंडू चालाय चौकाराच्या दिशेने जाईल का चेंडू, परंतु इथे क्षेत्ररक्षण केलं जातंय। दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट होताना दिसतंय। सौरभ किंजळे या ठिकाणी मैदानात दाखल होतोय, पण फ्रेंड्स मालगुण संघाचा विचार केला तर
संकेत आग्रेत सारखा एक वाघ या ठिकाणी झेलबाद झाला. थोडंसं दुःख नक्कीच असेल संघावरती, कारण महत्वाचा फलंदाजी ते झेलबाद झाला. आणि त्यानंतर डाव सावरण्यासाठी मैदानात दाखल झालाय सौरभ खिंजळे आणि यश त्याच्या जोडीला. पाहूया या षटकादरम्यान किती धावांचं योगदान दिलं जाईल. मनोज याच्या माध्यमातून षटक हाताळलं जातंय. खरोखर चांगली अशी गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी झेलबाद झाला. त्यानंतर सुंदर असा फटका, चेंडू येतोय दन 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 करत चौकार. सौरभच्या पाहायला मिळते फ्रेंड्स बालगुण संघाची. आणि त्यानंतर पाहूया नवीन फलंदाज मैदानात कोण दाखल होतोय. तो देवेंद्र देवा या नावाने ओळखलं जातं. तोच देवेंद्र इथे मैदानात दाखल झालाय. मनोजचा पुढचा चेंडू आल्या आल्या मोठा फटका खेळला गेलाय. चेंडू पाठवला जातोय स्टेट ड्राईव्ह मध्ये चौकाराच्या दिशेने. सुंदर असा चौकार. या चौकाराने षटकाची सांगता होते. धावसंख्येचा विचार केला तर 2 बाद 10 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो दीपक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मनोजने षटक हाताळलं होतं. 10 धावा खर्च केला. 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. त्यानंतर येतोय दीपक. सामोरं जाईल तो यश. हा देखील एक सुंदर फलंदाज आहे. याने संकेतला वेळोवेळी सुंदर अशी साथ दिली गेली. आणि त्या दरम्यान लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. यशस्वी धावा. इथे 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा यश स्ट्राइक वरती पाहायला मिळेल. पाहूया पुढच्या चेंडूचं खेळ. दीपकच्या माध्यमातून पुढचा चेंडू. यश सुंदररीत्या खेळतोय. खालून खेळण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न. 1 धाव घेतले आणि समाधान व्यक्त केलं गेलंय. इथे मात्र आता मात्र स्ट्राइक वरती येईल तो देवा. देवा स्ट्राइक वरती दाखल होतो. सुंदर फटका इथे देवाच्या माध्यमातून खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न
होताना दिसतोय. नक्कीच 2 धावा इथे पूर्णत्वाकडे नेल्या जात आहेत. या 2-2च्या सरासरीने इथे मात्र आता धावा पुढे सरकताना दिसतील. धावसंख्या होते 15. धावसंख्या 15 वरती पोहोचले. त्यानंतर पाहूया या चेंडूवरती काय घडतंय. हा चेंडू मात्र निर्धाव स्थितीमध्ये जाताना दिसतोय. खरोखर चांगला चेंडू हाताळला गेलाय. कोणती संधी दिली जात नाही फलंदाजाला. थोडस दबाव म्हणावा लागेल. फलंदाजावरती टाकला गेलाय. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजेच काय तर आक्रमकता थोडीशी दाखवावी लागेल ती देवा आणि यश याला. त्या दरम्यान पंचांचा इशारा येतोय वाईट स्वरूपातला. म्हणजेच अतिरिक्त 1 धाव पुन्हा धावसंख्येशी जोडली जाईल. धावसंख्या पोहोचले 16 वरती. दीपक कडून पुढचा चेंडू पाहूया. या चेंडूचा खेळ कशा पद्धतीने खेळला जाईल आणि हा चेंडू निर्धाव स्थितीमध्ये जाताना दिसेल. सुंदर असा भेदक मारा केला जातोय दीपकच्या माध्यमातून. यष्टीरक्षक अनिरुद्ध याच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलेला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 2 ची समाप्त होत आहे आणि ते मात्र षटक क्रमांक 2 संपल्यानंतर धावसंख्या गोळा झाली 30-16. 2 बाद 16 धावा. तिसरे षटक या ठिकाणी घेऊन येतो समीर. सामोरं जातो यश. सुंदर फटका या ठिकाणी. चेंडू चालला स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट होतील का, परंतु नाही. थोडासा संयम बाळगला. 1च धाव इथे घेतली जाते. समीरचा पुढचा चेंडू पाहूया देवासाठी. देवा लेग साईडच्या दिशेने चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक तिथे तत्पर आहे. 1च धाव दिली जाते. 1 धावेची भर पडते. धावसंख्येमध्ये थोडस बदल घडणं गरजेचं आहे. 59 धावांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर तिसरं षटक इथे सुरू झालंय. त्याच्यामुळे आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे. मोठा फटका, मोठा चौकार, षटकार येणं गरजेचं आहे. परंतु हा चेंडू आपण पाहतोय वाईट स्वरूपातला. अतिरिक्त 1 धाव गोलंदाजी ते खर्च करून देतोय. 10 चेंडू 40 धावांची गरज समीकरण इथे पाहायला मिळतंय. आणि त्या दरम्यान यशच्या बॅटमधून उंच उठवलेला चेंडू रोहितच्या हातामध्ये जाताना दिसेल. सुंदर झेल टिपला गेलाय आणि यश गोंडबरे इथे झेलबाद स्वरूपात माघारी परतताना दिसेल. सुंदर अशी व्यवस्था आयोजकांनी केले आणि जे रसिक प्रेक्षक झाडाखाली इकडे तिकडे बसले त्यांच्यापर्यंत किशोरजी डांगे यांच्या माध्यमातून शीतपेय पोहोचवलं जात आहे. खरोखर
सुंदर अशी व्यवस्था केली जाते। तुम्ही आमच्यापर्यंत नाही आलात तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि तुम्हाला शीतपेय पाजतो, ही नक्कीच भावना इथे व्यक्त केली जाते। किशोरजी डांगे यांच्या माध्यमातून सर्वांना शीतपेय दिलं जात आहे। त्यानंतर पाहूया पुढचा चेंडू, या चेंडूवरती काय घडतंय, इथे मात्र धावपट्टीवरती चेंडू रोखून धरलाय, निर्धाव चेंडू, सागर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये। तिसरं षटक इथे चालू असताना पाहूया किती धावांचं योगदान देतो सागर, आणि हा चेंडू स्वर मारा, पंचांनी 2 हात हवेत उचलले, वाईटचा इशारा दिलाय, अतिरिक्त 1 धाव जोडली जाते। 8 चेंडू 39 धावांची गरज, विजयाचं लक्ष भरपूरस दूर आहे। फुलटा चेंडू, या फुलटा चेंडूवरती ते पॉइंट वरती क्षेत्ररक्षक आहे, नक्कीच धावचीतला संधी होती, थ्रो कुठेतरी उंच केला गेलाय, तोपर्यंत फलंदाज जागेवरती पोहोचलाय। 1 धाव इथे कंप्लीट होताना दिसेल आणि स्ट्राईक वरती दाखल होतो तो देवा। तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी चालू असलेला हा सामना पाहूया, 3ऱ्या नंबरला कोण राहतोय आणि 4था नंबर कोण पटकवतोय, आणि इथे मात्र विकेट पाहायला मिळते। षटक देखील समाप्त होत आहे। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 3 गडी बाद 21 धावा। आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू 38 धावा। षटक घेऊन सौरभ आणि केशव आलाय शेवटचं षटक घेऊन, आणि सागर इथे स्ट्राईक वरती पाहतोय, अक्षय देखील मैदानात नव्याने दाखल झालाय। केशव इथे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय, प्लेस केलाय, चेंडू चाललाय, किती धावांसाठी हा चेंडू जाईल, 1च धाव इथे घेतली जाईल। अक्षय धावडे याला स्ट्राईक वरती दाखल केलं जात आहे। धावसंख्या 22, 5 चेंडूंचा 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल। या ठिकाणी पाहूया पुढचा चेंडू, आणि इथे मात्र 1 धाव कंप्लीट होताना दिसेल, 1 धाव मिळते, परंतु एका धावेपेक्षा महत्वाचा असेल तो आता चौकार आणि षटकार, कारण खूप अशा धावा आपल्याला गोळा करायच्या आहेत, त्या जर धावा गोळा केल्या नाहीत तर नक्कीच आपल्या पोटामध्ये गोळा येऊ शकतो, हे देखील ओळखून घ्यायचं आहे। आणि सागरने ओळखलं, उंच असा चेंडू उचललाय, चेंडू काही क्षेत्ररक्षक होता परंतु चेंडू गेलाय, चौकार। एक चेंडू 28 धावांची गरज, इथे मात्र षटक समाप्त होत आहेत आणि 27 धावांनी इथे
विजयी ठरतो तो जय हनुमान साम्रावाडी संघ तिसऱ्या क्रमांकावरती आपलं नाव कोरतोय आणि चौथ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागेल आता ते फ्रेंड्स मालगुण संघाला. दोन्ही संघांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतोय.